गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणाची सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, या कलियुगाचा जर विचार केला ना तर प्रत्येक मनुष्य एकटा पडलेला आहे। त्याच्याकडे पैसा भरपूर आहे, पण पैसा असून सुद्धा त्याच्या जीवनामध्ये सुख नाही। पण असं होतं का बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मधासारखं गोड परिणाम पाहिजेत असेल तर मधमाशांसारखं एकत्र राहणं गरजेचं आहे। म्हणजे मग तो मित्र असू द्या किंवा परिवार असू द्या किंवा कोणतं संघटन असू द्या, जर तुम्ही एकत्र राहिलात ना तर तुमच्या जीवनामधील दुःख आहे ना ते सुद्धा विखुरलं जातं, म्हणजे ते कमी कमी होत जातं। पण तुम्ही एकटे असाल तर तुमच्या त्या एकटेपणाचा लोकसुद्धा फायदा घेतात। बघा, आपण पाहिलं असेल की बघा, आपण एखाद्या गावामध्ये राहत असतील, आपले भाऊबंद असतील, आपले भाऊ असतील, आपले काका असतील, आपले चुलते असतील, जेव्हा आपण सर्व कुटुंब एकत्र असतो ना तेव्हा आपला शत्रूसुद्धा आपल्या अंगावर येत नाही। कारण का बरं? कारण त्यांना भीती वाटत असते की मी जर याच्या अंगावर गेलो ना तर याचे सर्व चुलते काका एकत्र येऊन मला भारी पडतील। म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे ना की मनुष्यानं एकत्र राहायला हवं। म्हणजेच काय? म्हणजे जर आपल्या घरातच आपण शत्रू निर्माण केला तर आपला एकत्रपणा तुटून जातो। म्हणजेच घरात जर शत्रू निर्माण केला ना तर बाहेरचा शत्रू न लढता जिंकून जातो। म्हणूनच शिवतंत्र सांगतं ना की जोडता आलं नाही तरी चालेल, पण कधीच तोडू नका। कारण का बरं? कारण याचा फायदा आहे ना, आपला शत्रू घेत असतो, आपला शेजारी घेत असतो। म्हणूनच जेवढं होता येईल ना तेवढं आपल्या अलिप्त गोष्टी असतील त्या इतरांना सांगत बसू नका। आपल्या नवऱ्याबद्दल वाईटपणा आपल्या मैत्रिणीला सांगू नका, किंवा आपल्या बायकोबद्दल वाईटपणा असेल आपल्या मित्राला सांगू नका। म्हणजेच काय? म्हणजे आपल्या ज्या अलिप्त गोष्टी असतील ना त्या इतरांना कधीच सांगत बसू नका। कारण ही लोक आहेत ना आपला फायदाच घेतात ना, फायद्या व्यतिरिक्त कोणी काही घेतं का बरं? कधीच नाही। समर्थांनी सांगितलेलं आहे मनुष्याने चांगली कर्म करायला हवं, कारण कर्म आहेत ना या आयुष्य संपल्यानंतर तुम्ही कोणत्या जातीचे आहात, तुम्ही कोण आहात ना, देव अजिबात बघणार नाही। देव फक्त तुमचे कर्मच बघणार आहे। म्हणून मनुष्याने आहे ना कर्मावर लक्ष केंद्रित करायला हवं। पण मनुष्य मात्र संसाराच्या पाठीमागेच लागलेला असतो ना। म्हणजेच प्रत्येक माणसानं परमार्थ आहे ना हा मुख्य धंदा असायला हवा, पण प्रपंच हा जोड धंदा म्हणून करावा। म्हणजे काय? म्हणजे प्रपंचात होणाऱ्या लाभ हानीचा परिणाम आहे ना तो भगवंताच्या अनुसंधानावर होऊ देऊ नये। म्हणजेच काय बरं? म्हणजे परमार्थाच्या आड प्रपंच न येईल अशा युक्तीनं वागावं। म्हणजे भाजीला जसं मीठ लागतं ना तसं परमार्थाला प्रपंच लागतो। मीठ नसेल तर भाजी आळणी लागते, पण मीठ जास्त झालं ना तर भाजी खावत सुद्धा नाही। त्याचं प्रमाण प्रपंच आणि परमार्थ याचा संबंध आहे। काही लोकांना सवयीनं मीठ जास्त लागतं, तसं ज्यांना प्रपंचाची सवय झाली आहे त्यांना तो जास्त लागतो। त्यांची गोष्ट निराळी, पण ज्यांना प्रपंच नवीन सुरू करायचा आहे त्यांनी तरी तो बेतानेच करावा।
भगवंत डोळ्यापुढे ठेवून वागावं, प्रपंचामध्ये व्यवहार जतन करावा. खरा पण प्रपंच आहे ना हाच सर्वस्व नव्हे. म्हणजेच भगवंताचा विसर आहे ना हा कोणत्याही कारणाने झाला तरी तो बरा नाही. मग प्रपंचामध्ये सुखसोयी असल्यामुळं तो हो, किंवा प्रपंचात दुःख झाल्यामुळे हो. प्रत्येकाला प्रपंचाची अत्यंत जरुरी आहे, पण आपण त्याला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देतो. त्यामुळं सर्व काही बिघडून जातं. म्हणजे प्रपंच पाहिजे आणि दुःख नको असं म्हणणं वेडेपणाचंच आहे ना. मूळ असेल तर ते कधीतरी आजारी पडायचं. प्रपंच हा कुणाला सुटला आहे का? कधीच नाही ना. हा प्रपंच आहे, हा संसार भगवंतांनीच निर्माण केलेला आहे, तर तो कुणाला तरी सुटेल का बरं? तसा नुसता प्रपंच तापदायक नाही, तर आकुंचित प्रपंच हा तापदायक असतो. ज्याप्रमाणे आपण आपल्या खिशातले पैसे त्या खिशामध्ये टाकतो, म्हणजे दुसऱ्या खिशामध्ये ठेवतो, त्याचं प्रमाण प्रपंचातलं आपलं मन काढून भगवंताकडे लावावं. तसं करण्यातच समाधान आहे ना. म्हणून नवरा बायकोचं ध्येय एकच असेल तर त्यांचा प्रपंचसुद्धा सुखाचा होतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना की जर आपण सर्व कुटुंब आहे ना तो भक्ती मार्गामध्ये जर असेल ना तर आपल्या कुटुंबामध्ये भांडणंसुद्धा होणार नाही. आपली मुलं बाळं म्हणजे सर्व कुटुंब एका पाठोपाठ एक उपासनेला बसत असतील तर तुमच्या जीवनामध्ये आहे ना भगवंत तुमचं घर कधीच सोडणार नाही. सदा तुम्ही सुखी होऊन जाल, सदा तुमच्या जीवनामध्ये समाधान निर्माण होईल. म्हणजे जो मनुष्य हौशेने प्रपंच करेल त्याला तो करायला 24 तासही पुरणार नाहीत, पण जो जरुरीपुरता प्रपंच करेल ना त्याला 3-4 तास सुद्धा पुरतील. म्हणजे प्रपंचामध्ये कर्तव्याला चुकू नये, पण त्यामध्ये आसक्तीनं सुद्धा गुंतून राहू नये. आपले व्यवहाराचे कर्तव्य आहेत ना मनापासून केल्यानंतर त्याचं फळ रामाकडे सोपवावं. श्रीरामाचं नाव शक्य तितके घेऊन आपलं मन त्यांच्या ठिकाणी चिकटावावं. यासाठी मनापासून प्रार्थना करावी. आपण या संसारामध्ये बघतो काहींच्या जीवनामध्ये एवढी संकट येतात ना त्यांना मार्ग सापडत नाही, आणि मग शेवटचा पर्याय ते काय निवडतात बरं? आत्महत्या करणं. पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना ज्याला कोणीच नाही त्याच्यासाठी मी आहे. बघा म्हणजे समर्थांनी आपल्याला आहे ना ज्याला कोणी नसेल ना, जर तुम्ही नामस्मरण भगवंताचं केलं, अतिशय निर्मळ मनानं भक्ती जर केली ना तर तुमच्या जीवनामध्ये भगवंताचं दर्शन कधी होऊन जाईल ना तुम्हाला कळणार सुद्धा नाही. कारण जेव्हा मनुष्य संकटामध्ये असतो ना तेव्हा मनुष्य एवढ्या घाईनं नामस्मरण करतो ना, एवढ्या अफाट भावनेनं नामस्मरण करतो की भगवंताला सुद्धा प्राप्त व्हावं लागतं, भगवंताला सुद्धा प्रसन्न व्हावं लागतं. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना जर तुमच्या जीवनामध्ये भरपूर भलं मोठं संकट जरी असेल, तुमचं जीवन आनंदात तरी असेल, तरीसुद्धा नामस्मरण करणं कधीही थांबवू नका. कारण आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला असेल की नामस्मरणानं खरोखर एवढे चमत्कार होतात का बरं? किती खरं आहे, किती खोटं आहे, नक्की हे चमत्कार नक्की होतात का? बघा ते आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत. समर्थांनी सांगितलेलं आहे ना नामानं निश्चितच चमत्कार म्हणू अशा घटना आहेत ना आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. सर्वप्रथम आपण आबोळ होतो, एकांताची आवड निर्माण होते. बहुतेक संतांची चरित्र वाचल्यानंतर आपल्याला हेच लक्षात येईल ना ते सुरुवातीला एकांतामध्ये होते आणि समाजापासून अलिप्त राहत होते. ही साधना पूर्ण झाल्यावर त्यांनी लोकात मिसळायला सुरुवात केली आणि साधकाची प्रगती होत गेल्यावर कुंडलीतील स्थाने शुद्ध होत गेली आणि की त्याचं प्रमाण अनुकूल घटना घडू लागतात. म्हणजे काय?
म्हणजे समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे, जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल ना, तर थोडे दिवस अलिप्तसुद्धा राहावं लागतं. पण तो अलिप्तपणा जास्त दिवस नसावा. नाहीतर होतं काय की माणूस माणसातच राहत नाही, मग त्याला समाजातसुद्धा किंमत मिळत नाही. म्हणजेच कधी कधी म्हणतात ना की हा मनुष्य माणूसगाणे आहे. आपल्याला तसं बनायचं नाही. आपल्याला थोडं दिवस अलिप्त राहून माणसामध्येच राहायचं आहे. त्याचं प्रमाण म्हणजे आश्चर्य म्हणजे असं की सर्वसामान्य लोकांनी सुद्धा या ऐहिक सुखासाठी सुरुवातीला नामस्मरणाची कास धरलेली असते ना, पण जशी साधना पुढे जात राहते ना, तशी त्यांची वासनासुद्धा कमी कमी होत जाते. आता इथे प्रश्न असा पडलेला असेल की बघा, आम्ही भरपूर अवगुण केलेले आहेत, आम्ही भरपूर वासनाधीन आहोत, आम्ही या जीवनामध्ये भरपूर क्रूरपणा केलेला आहे, मग आम्हाला देव क्षमा करेल का? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या भगवंताशिवाय या पृथ्वी तलावर या संसारामध्ये भोळं दैवत कुणी नाही. तुम्ही कितीही जरी चुका जरी केल्या ना, तरी सुद्धा भगवंत त्यांच्या जवळ तुम्हाला घेत असतो. पण तरीही मनुष्य चुका करणं थांबवतो का? पण जो मनुष्य भगवंताप्रती नामस्मरण करतो, भगवंताचं चिंतन करतो ना, त्याच्या जीवनाचं सार्थक होऊन जातं. तुम्ही या अगोदर काय केलेलं आहे ना, ते सर्व काही विसरून जा. फक्त भगवंताचं बाळ म्हणून शरण जा आणि आतापासून उपासनेला सुरुवात करा, भक्ती मार्गाला सुरुवात करा. म्हणजे या नामस्मरणामुळं आपल्या जीवनात आणखी काय बदल होतात ना, ते आपण नक्कीच पाहणार आहोत. आता पाहूया की जर आपण प्रथमतः नामस्मरण करण्याला सुरुवात केली, तेव्हा आपल्या जीवनामध्ये असा चमत्कार घडतो ना की या नामानं या सुरुवातीला डोक्यामध्ये विचारांची खूप गर्दी निर्माण होते. म्हणजे इतके दिवस हे षड रिपू आपल्या मनात ठाण मांडून बसलेले असतात ना, त्यांच्यावर नामस्मरणाने हल्ला होतो आणि ते आपली जागा सोडू लागतात. मग या मनामध्ये विचारांची गर्दी होणं हे चांगलं लक्षण आहे ना. पण आपण मात्र घाबरतो की जर मी नामस्मरण करतो तरीसुद्धा माझ्या मनामध्ये असे विचार का येतात बरं? पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, बघा, एखाद्या डबक्यामध्ये पाणी असेल, बघा, जेव्हा गाळ खाली बसलेला असतो आणि वर असतं ना, एकदम शांत पाणी असतं, एकदम स्वच्छ पाणी असतं. पण जेव्हा त्या पाण्यामध्ये आपण खडा टाकतो किंवा एखादा दगड टाकतो ना, ते सर्व पाणी गढूळ होऊ लागतं. पण जेव्हा ते पाणी गढूळ होतं ना, तेव्हा तुम्ही घ्यायचा विचार करू नका, तो प्यायचा विचार करू नका. ते पुन्हा पाणी शांत होऊ द्या. आणि ते शांत पाणी व्हायला 2 महिनेसुद्धा लागू शकतात, 3 महिनेसुद्धा लागू शकतात, कधी कधी 1 तासामध्ये सुद्धा होईल, 5 मिनिटामध्ये सुद्धा होईल. म्हणजे जशी तुमच्या या मनाला चालना मिळेल ना. काही माणसं असतात ना, बघा, भरपूर वर्ष भक्तिमार्गामध्ये असतात, पण भगवंताची प्राप्तीसुद्धा त्यांना होत नाही. कारण का बरं? कारण ते मनाने दुसरीकडे असतात. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना की कुणाला भक्तिमार्ग करायला वर्षसुद्धा जातो आणि कुणाला 5 मिनिटामध्ये कळतो. म्हणजे तुम्ही तुमचा अहंकार, लोभ जर सोडून भक्तिमार्ग केला ना, तर तुमच्या जीवनाचं नक्कीच सार्थक होईल. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, हे चांगलं लक्षण आहे ना. ती विचारांची गर्दी आहे, त्याला तुम्ही पॉझिटिव्ह समजा. म्हणजे काही साधकांना आहे ना, ही पायरीच कळत नाही, ते घाबरून नामस्मरण करण सोडून देतात. म्हणजे नामस्मरण करताना कुठल्याही मनस्थितीमध्ये, कुठल्या शारीरिक अवस्थेमध्ये आणि नक्की कशासाठी यावर अवलंबून आहे ना. नामस्मरण या क्रियेमुळं आपल्या आजूबाजूच्या ऊर्जा असतात, ती कंपने तयार होत असतात आणि ही ऊर्जा आहे ना, आणि ही कंपने थेट ब्रह्मांडाच्या दिव्य लहरींशी संवाद साधतात ना. म्हणून विशिष्ट ठिकाणी, योग्य वेळी, ठराविक काळासाठी असं केल्यानं
त्याची वेगवेगळी अनुभूती सुद्धा मिळू शकते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या क्रियेचा पूर्ण फायदा होण्यासाठी गुरुचं पाठबळ सुद्धा असावं लागतं. त्याचं कारण म्हणजे जेव्हा नामस्मरणानं सकारात्मक ऊर्जेच्या आपल्या भोवती तरंग निर्माण होत असतात ना, त्याच वेळी नकारात्मक शक्ती देखील कार्यरत होऊन तिथं विघ्न निर्माण करण्यासाठी उद्भवत असते. बघा, इथे समर्थांनी सुंदर सांगितलेलं आहे, जर तुमच्या जीवनामध्ये जर गुरु नसेल, जर तुम्हाला सद्गुरू भेटला नसेल, तर तुमच्या जीवनामध्ये आहे ना, तुम्ही किती जरी भक्ती मार्ग केला तरी सुद्धा तो अपुराच होईल ना. म्हणून चांगल्या कामात आहे ना नेहमी अडथळे निर्माण होत असतात. तसंच तुम्हाला ज्यासाठी ते करायचं आहे त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन हवं असेल, केवळ तुमचे गुरुच करू शकतात ना. या गोष्टीचं अर्धवट ज्ञान धोकादायक ठरू शकतं, कारण त्या गोष्टींची आपल्याला पूर्ण माहिती सुद्धा नसते. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपल्याला श्रवण गरजेचं का आहे बरं. आपण कधी कधी म्हणतो की बघा, या श्रवणाला आज मी कंटाळा करतो जायला, बघा पुढच्या श्रवणाला जाऊ. पण कधी कधी आहे ना, ते श्रवण एवढं आपल्या जीवनाशी संलग्न असतं ना की आपण त्याला मुकून जातो. आपण ते श्रवण करत नाही, आपण आळस करतो, आपण उपासनेला सुद्धा आळस करतो. पण ही उपासना आहे ना, रोज झाली पाहिजे. निदान सकाळी तरी उपासना आहे ना, ती मनुष्याच्या आयुष्यामध्ये असलीच पाहिजे. बघा, सर्वसाधारणपणे श्रीराम, श्री शिवशंकर, श्री गणेश, श्री विष्णू, श्री हनुमानाच्या नावाचा जप आहे ना, रोज न चुकता 108 वेळा एकदा तरी करावा. बघा, इथे भरपूर असे नवीन सुद्धा साधक आहेत, जे नवीन हे निरूपण ऐकायला आलेले आहेत. त्यांना निदान आमचा देव कोणता आहे, मी कोणत्या भगवंताला मानू, हे त्यांना अजूनसुद्धा कळालेलं नाही. पण ज्याच्या पुढे कोणता भगवंत नसतो ना, दत्तगुरु माऊलींना शरण जावं, श्रीरामाला शरण जावं, हे काय वेगळे देव आहेत का. म्हणून ज्याच्या जीवनामध्ये तुम्हाला चमत्कार हवा असेल ना, का निश्चित फरक हवा असेल, तर दत्तगुरूंची भक्ती आहे ना, ती नक्कीच तुम्ही करायला हवी. म्हणजे जे सर्वांसाठी अत्यंत सुरक्षित आहे, असं केल्यानं आपल्या शरीराभोवतीचे वलय आहेत ना, ते स्वच्छ आणि तेजोमय होण्यासाठी उपयोगीच ठरतात ना. म्हणून वलय जितके जास्त तेजस्वी असतील, मंत्र पठणाची तीव्रता तितकीच प्रभावी. म्हणजे वाल्याचा वाल्मिकी केवळ राम म्हटल्यामुळं झाला, परंतु त्यासाठी अनेक वर्ष एकाच ठिकाणी त्याच अवस्थेत त्यांना सातत्यानं रामनाम जपावं लागलं ना. वाल्मिकी जेव्हा वाळ्या कोळी होते तेव्हा त्यांना एकदा नारद मुनी जंगलामध्ये भेटले आणि नारद मुनींनी त्यांना त्यांच्या पापातून मुक्त होण्यासाठी राम राम असं जपायला सांगितलं. परंतु वाल्या कोळी हा लुटारूच होता ना, त्याला राम म्हणता येईना, म्हणून तो मारा मारा म्हणू लागला, असा जप करू लागला. काळांतराने मराचा राम झाला आणि वाळल्याचा वाल्मिकी कधी झाला ना, हे त्याला समजलं सुद्धा नाही. म्हणजेच नुसत्या नामस्मरणामध्ये किती शक्ती आहे ना, त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. त्यासाठी तशी तपश्चर्या जरी नाही केली ना, किंवा आवश्यक नसली, तरी तशी भक्ती, विश्वास, दृढता, प्रामाणिकपणा, सत्यता, समर्पण, सचोटी, निष्ठा आणि परमेश्वराशी एकरूप होण्याची ती अर्थ मानसिकता आहे ना, ती नक्कीच गरजेची असते. म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना, तुम्ही जर निरंतर जप केला ना, भगवंताचं नामस्मरण केलं, तर काही दिवसांनी झोपेतही सुद्धा जप चालू होतो. म्हणजे जप वैखरीतून मध्यमा वाणीत आल्याचं ते लक्षणच आहे ना. म्हणून नामानं शांत झोप लागते, वेळेवर जागसुद्धा येते. बघा, जो नामस्मरण करतो ना, निरंतर त्याच्या वैखरीमध्ये परमेश्वरचं नामस्मरण असतं,
तो कधीच जास्त झोपत नाही. म्हणून पशु पक्षी साधकांना घाबरत नाही. साधना योग्य दिशेने जाते हे एक समजण्याचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. म्हणून नामानं स्वप्नात अतृप्त आत्मे येत नाहीत. नामस्मरणानं साधकाच्या सभोवती एक संरक्षण कवच तयार झालेलं असतं. त्यामुळं आत्म्यांना तिथे प्रवेश मिळत नाही. बघा, त्या मनुष्याला कधी रागसुद्धा येत नाही. ही साधना व्यवस्थित चालण्याची खूण आहे. म्हणजे नामस्मरण करूनही तुम्हाला राग येत जर असेल ना, तर तुम्ही नीतिनियम पाळण्यामध्ये कमी पडता, असाच त्याचा अर्थ होतो. नामस्मरणानं आपलं मन पर्यायानं आपलं कार्मिक अकाउंट आहे ना, यांच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू होते. व्यवहारात सुद्धा जेव्हा आपण एखादी साचलेली घाण साफ करायला सुरुवात करतो, तेव्हा सुरुवातीला त्याचा त्रास होतो ना. म्हणजेच उदाहरणार्थ एखाद्या जखमेत पू झाला तर डॉक्टर आधी ती जखम साफ करतात. तेव्हा सुरुवातीला पू बाहेर काढताना किती वेदना होतात ना, आणि मग पूर्ण ते पू बाहेर काढल्यावर आपल्याला खूप बरं वाटतं. किंवा खूप वर्ष बंद असलेली एखादी खोली असेल, आपण साफ करायला घेतली ना, तर आधी खूप खकाणा उडतो. तसंच नामस्मरणानं होतं. त्यामुळं सुरुवातीला हा त्रास झाला ना, तरी कंटाळू नये. न घाबरता चिकाटीनं नामस्मरण करत राहावं. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, हे नाम हे असं औषध आहे की हे एका जागी बसून न घेता, तुम्ही दिवसभर तुमच्या कामामध्ये व्यस्त असलात तरी उठता बसता कसंही घेऊ शकता. म्हणजे ही सर्वात सोपी आणि तरीही अतिशय प्रभावी उपासना आहे. एकटं बघा, किती जरी संकट आली तरी त्याचं निवारण होऊन जातं. हळूहळू मनाला नामाची गोडी लागली की मग हे आयुष्यसुद्धा सुंदर होऊन जातं. म्हणजे जगण्याचा खरा अर्थ आहे ना, तो मनुष्याला तेव्हा कळतो. समर्थांनी सांगितलंच आहे ना, जीवनामध्ये आपल्या संकट काय कमी येतात का? बघा, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला सुद्धा संकटाने घेरलेला आहे, पण आपण मात्र त्याची फक्त आनंद पाहतो, पण त्याची संकटं असतात ना. पैशावाला व्यक्ती त्याची संकट समोरच्याला दाखवत नाही, पण आपण मात्र आपलं दुःख समोरच्याला दाखवायला लागतो. म्हणून आपण जास्त दुःखी होतो. पण पैशावाल्या लोकांचं काय असतं बरं? ते फक्त आनंद आपल्याला दाखवतात. मग आपल्याला वाटू लागतं की बघा, देवाने त्याला किती श्रीमंत बनवलेलं आहे, पैशामुळं त्याला आनंद विकत घेता येतो. पण ते खरं आहे का? अजिबात नाही ना. म्हणून दुसरा जरी किती आनंदी असेल ना, तरी तुम्ही असं समजू नका त्याच्या जीवनामध्ये दुःख नाही. त्याच्या जीवनात सुद्धा दुःख आहे, पण फक्त तो दुःख सगळ्यांसमोर दाखवत नाही, सगळ्यांसमोर दुःख निर्माण करत नाही. आणि आपण सुद्धा तसंच वागायला व्हावं. म्हणजे हे नामस्मरण आहे ना, या नामानं क्रमाक्रमानं कुंडळीसुद्धा शुद्ध होत जाते. त्या अनुषंगानं घटना घडत जातात. म्हणून हे नामस्मरण ग्रहांवरती सुद्धा मात करणारं शस्त्र आहे. म्हणजे या नामानं कुंडलीतल्या प्रत्येक स्थानाला नाव आहे. उदाहरणार्थ, प्रथम स्थान आहे ना, हे स्वभाव स्थान आहे. द्वितीय स्थान हे धनस्थान आहे. तृतीय स्थान हे पराक्रम, अशी स्थान वगैरे. म्हणजे साधकांची प्रगती होत गेल्यावर ही कुंडलीतील स्थाने आहेत ना, ती शुद्ध होत गेली की त्याप्रमाणे अनुकूल घटनासुद्धा घडू लागतात. म्हणजे नामाचं आश्चर्य म्हणजे सर्वसामान्य लोकांनी म्हणजे ऐहिक सुखासाठी सुरुवातीला नामस्मरणाची कास धरलेली असते, पण जशी साधना पुढे जात राहते ना, तशी त्यांची वासनासुद्धा कमी होत जाते. म्हणून नाम जेव्हा आपण घेतो ना, तेव्हा माणसाला भौतिक सुखाची किंमत राहत नाही आणि माणसाचा जीव भौतिक सुखामध्ये सुद्धा अडकत नाही. त्याला वाटतं की केव्हा एकदा भगवंताची प्राप्ती होऊन जाते
आणि मी केव्हा एकदा भगवंताच्या चरणाला स्पर्श करतो म्हणजे ही आशा असते ना, मनुष्याला देवत्व निर्माण करत असते. हे नामस्मरण केल्यानं हा भक्तांचा स्वतःपेक्षा जास्त समर्थांवर जास्त विश्वास निर्माण होतो आणि कधीही त्यांचा विश्वास ढळू देत नाही. हा भगवंतच असतो ना, त्याची इच्छा पूर्ण करून त्याचा विश्वास वाढवत असतो. आपल्या इच्छा पूर्ण करून आपलं मन त्यांच्याच ठाई कसं राहील ह्या भगवंत पाहतो ना. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, तुम्ही जीवनामध्ये जसे विचार कराल ना तसं जीवन तुमचं घडत जाईल. पण जीवनामध्ये किती जरी मोठं झालं ना तरी भगवंताला अजिबात विसरू नका. कारण हे सर्व पृथ्वीचा अन्नदाता आहे ना, हा माझा भगवंतच आहे ना. आणि ज्याप्रमाणे तुम्ही श्रद्धेने, भक्तीनं, विश्वासानं हे नाम जप कराल ना, तुमच्या जीवनाचं कल्याणच होईल. जय जय रघुवीर समर्थ.